बातमीने आपण सुरुवात करूयात। वाल्मिक कराडने शरणागती पत्करल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। राज्यात गुंडांचं राज्य चालू देणार नसल्याचं त्यांनी ठणकावलंय। हत्येतील फरार आरोपींना बिलकुल सोडणार नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी फोनवर चर्चा केली असल्याचं त्यांनी म्हटलंय। जाणीवपूर्वक केस सीआयडीला दिली असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ज्यांना राजकारण करायचं त्यांना लखलाभ असल्याचं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर बोलणं टाळलं। मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। ज्याचा ज्याचा संबंध आढळेल, ज्या ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे। आता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही। सगळ्यांना शोधून काढू। कोणता गुन्हा दाखल होईल, कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील। हे पोलिसांचं काम आहे। जे जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील, पोलीस ब्रीफिंग करतील। जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आलेली आहे। त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे। कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही, कुठलाही दबाव राहणार नाही। कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील। त्यामुळे कोण व्हिडिओत काय म्हणताय, कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही। विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही। या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही। मी पहिलेपासून सांगतो, कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या। ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय। कोणाजवळ दुसरा जो असेल त्यांनी पण द्यावा। पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे। काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे। त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ